नमस्कार मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन जी-आर आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जी-आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्याकडून दिनांक 15 डिसेंबर 2020 रोजी एक कोरोना लसीबाबतचा अतिशय महत्त्वाचा निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या निर्णयानुसार सर्वप्रथम कोरोना लस ही कोणाला मिळणार आहे याबाबत आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपण अजूनपर्यंत आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होईल। तर मित्रांनो, बघूया सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये। मित्रांनो, शासन निर्णयानुसार गृह मंत्रालयाने सूचित केल्यानुसार राज्य शासनाकडून द्वितीय स्तर करिता समन्वय अधिकारी म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांना नामनिर्देशित करण्यात येत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सदर नामनिर्देशित करण्यात आलेल्या समन्वय अधिकारी यांनी याबाबतचा आराखडा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून त्याचा तपशील केंद्र शासनात तात्काळ सादर करावा। त्यामध्ये 3 नंबरचा मुद्दा मित्रांनो, फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समाविष्ट असलेले राज्य शासनाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल यांच्याबरोबर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित असलेले स्वयंसेवक व नगरपालिका, महानगरपालिकांचे अधिकारी, कर्मचारी यांचा तपशील अंतिम करून तो उक्त पोर्टलवर विहित कालावधीत सादर करण्याचा आहे। त्या अनुषंगाने तृतीय स्तर करिता नियुक्त करण्याच्या अधिकारी यांची सूची आपत्ती व्यवस्थापन व नगरविकास विभागाने या प्रकरणी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांना तात्काळ सादर करावी व सदर कार्यवाही कालबद्ध स्वरूपात करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात यावे। या प्रयोजनार्थ संबंधित विभागाने स्वतंत्र अधिकारी त्वरित नेमावा। मित्रांनो, यानुसार कोरोनाची लस सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, त्याचबरोबर स्वयंसेवक व नगरपालिका, महानगरपालिका यांचे अधिकारी व कर्मचारी यांना या लस सर्वप्रथम देण्यात येणार आहे। त्याबाबतची तयारी सुद्धा सुरू आहे मित्रांनो। त्याबरोबर मित्रांनो, सदर परिपूर्ण तपशील उक्त पोर्टलवर सादर करायची ही तृतीय स्तर या अधिकारी यांची असणार आहे। याकरिता संबंधित प्रशासकीय विभागाने सदर कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण होईल याची देखील दक्षता घ्यावी। तर मित्रांनो, कोविड-19 कोरोनावरची जी लस आहे ती वितरण करण्याची प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे मित्रांनो। आणि सर्वात अगोदर ती कोणाला मिळणार आहे ते महाराष्ट्र शासनाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवक यांना ही लस सर्वप्रथम देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।